लिहिण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणतो आपण अपूर्णांक। मग ती अर्धे कसे लिहितात, तर आपल्याकडे एका भाकरीचे एकूण 2 तुकडे केले आणि त्या 2 पैकी एक भाग म्हणजे हा अर्धा। एका भाकरीचे एकूण तुकडे किती झाले, 2 झाले आणि ह्या 2 भागापैकी एक भाग म्हणजे अर्धा, म्हणून हा अर्धा असा समजला जातो। त्यानंतर का, या भाकरीमधली फक्त चतुरच भाकरी आपल्याकडे आहे, म्हणजेच पाव भाग आहे। मग हा पाव कसा लिहितात, तर एका भाकरीचे आपण तुकडे किती केले, एका भाकरीचे आपण तुकडे केले 4 आणि त्या 4 तुकड्यांपैकी हा एक भाग, बरोबर। ही जी भाकरी आहे हिचे आपण 4 तुकडे केले, 1 2 3 4। या 4 तुकड्यांपैकी फक्त एक तुकडा म्हणजे पाव। हा किती आहे, तर पाव, याला म्हटलं जातं पाव। आणि ह्या एका भाकरीचे आपण 4 तुकडे केले, परंतु या 4 तुकड्यापैकी आपण हे 3 जे तुकडे आहेत हे जर आपण विचारात घेतले, हे जर आपण लक्षात घेतले, तर हे 3 तुकडे म्हणजे काय, तर याला आपण पाव म्हणतो। मग एकूण भाकरीचे तुकडे किती केलेले होते, 4। या 4 पैकी आपण तुकडे किती घेतले, 1 2 आणि 3 तुकडे घेतले, म्हणजे 3/4, म्हणजे आपल्याकडे या 3 भागासाठी आपण याला पाव म्हणू, याला म्हटलं जातं पाव। म्हणजे हे झाले अपूर्णांकाचे भाग, कोणते कोणते, तर अर्धा, पाव, पाव, याला आपण अपूर्णांक म्हणतो। या पूर्ण संख्या नाहीयेत म्हणून याला अपूर्णांक म्हणतो। तर आता आपण यापुढे शिकणार आहोत अपूर्णांकांचं वाचन कसं करायचं। पहा बाळांनो, अपूर्णांकांचं वाचन करण्यासाठी आपल्याला संख्या 2 अंकामध्ये दिली जाते, परंतु एक अंक रेषेच्या वर असतो आणि एक अंक रेषेच्या खाली असतो। पहा 5 हा रेषेच्या वर आहे, त्या 5 ला आपण अंश असं म्हणतो, तर 7 हा रेषेच्या खाली आहे त्याला आपण छेद म्हणतो। वरच्या अंकाला अंश, खालच्या अंकाला छेद म्हणतो। तर याचं वाचन कसं करतात, तर याचं वाचन 5 अंश छेद 7 असं केलं जातं, किंवा 5/7 असं देखील आपण याचं वाचन करू शकतो। 5/7 किंवा 5/7 या 2 पद्धतीने आपण दिलेल्या अपूर्णांकाचे वाचन करू शकतो। नंतर आपण घटक शिकणार आहोत समच्छेद अपूर्णांक। समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, तर ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो, म्हणजे छेदस्थानी असणारा अंक ज्या अपूर्णांकामध्ये समान असतो त्याला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणूया। उदाहरणार्थ पाहूया, 4 छेदस्थानी 8, 3 छेदस्थानी 8, 9 छेदस्थानी 8। पहा इथे जर आपण पाहिलं तर प्रत्येक अपूर्णांकाचा जो छेद आहे तो 8 8 8 आहे, म्हणजे या तीनही अपूर्णांकामध्ये छेदस्थानीचे अंक समान आहे, म्हणून हे तीनही अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक म्हणून आपण ओळखतो। आता आपण यापुढे पाहूया, तर यांची बेरीज कशी करायची। समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करण्याची पद्धत आपण पाहणार आहोत, अगदी सोपी आहे। पहा, जर आपल्याला अपूर्णांक दिलेला असेल 3 छेदस्थानी 5 अधिक 5 छेदस्थानी 5। पहा, हे 2 अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे। इथे दोनही ठिकाणी
ज्या अपूर्णांकाचा छेद अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान, ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा. ज्याप्रमाणे आपण लहान मोठी संख्या ठरवतो त्याच पद्धतीने छेद विचारात घ्यायचा नाही. समछेद अपूर्णांकाचे फक्त अंशाकडे पाहायचं. जी संख्या मोठी आहे तो अपूर्णांक मोठा, जी संख्या लहान आहे तो अपूर्णांक लहान. मग आता इथे दिलेल्या अपूर्णांकामध्ये 3/8 मध्ये छेद तर समान आहे म्हणजे 8 आपल्याला विचारात घ्यायची गरज नाही. मग आपण पाहूया 3 आणि 5 या दोन्हीमध्ये लहान संख्या कुठली, तर 3 ही लहान आहे म्हणून हा अपूर्णांक लहान आणि 5 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. म्हणून याच्यामध्ये आपण हे चिन्ह वापरू शकतो. या पद्धतीने आपण अपूर्णांकाचं लहान आणि मोठेपणा ठरवू शकतो. तर आता पुढे पाहूया अपूर्णांकाचं चढता उतरता क्रम कशा पद्धतीने लावायचा. आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ. 2/7, 5/7, 1/7, 6/7. पहा यामध्ये सर्व अपूर्णांकांचा छेद 7 आहे म्हणजेच समछेद अपूर्णांक आहे. अशा वेळी फक्त आपण अंशाकडे पाहायचं. आपण चढता क्रम सुरुवातीला लावू. चढता क्रम लावण्यासाठी आधी आपण सर्वात लहान संख्या घेत असतो. तर अंशामध्ये सर्वात लहान अंक कुठला आहे, तर 1 हा अंक सर्वात लहान आहे म्हणजे 1 नंबरला 1/7 हा अपूर्णांक येईल. उरलेल्या संख्यामध्ये 2, 5, 6 मध्ये लहान कुठला आहे, तर 2 आहे म्हणून 2/7 हा 2 नंबरचा अपूर्णांक येणार आहे. आणि 5 आणि 6 यामध्ये 5 हा अपूर्णांक लहान आहे म्हणून 5/7 ही संख्या एक अपूर्णांक येईल आणि शेवटी 6/7 हा झाला आपला दिलेल्या अपूर्णांकाचा चढता. आता आपण उतरता क्रम पाहूया. उतरता क्रम म्हणजे काय, आधी आपण मोठी संख्या शोधत असतो. दिलेल्या अपूर्णांकातील मोठा अपूर्णांक कुठला आहे, मोठी संख्या कुठली, अंश, तर 6 हा अंश मोठा आहे म्हणून 6/7 हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. उरलेल्या अपूर्णांकामध्ये 5 हा अंश मोठा आहे म्हणून 5/7 हा अपूर्णांक 2 नंबरला येईल. 2 आणि 1 यामध्ये 2 हा अपूर्णांक मोठा आहे म्हणून 2/7 आणि शेवटी 1/7 हा अपूर्णांक येणार आहे. या पद्धतीने समछेद अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम लावण्यासाठी फक्त अंशाचा विचार आपण करायचा असतो. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा. इथे अपूर्णांक दिलेले आहेत आणि या अपूर्णांकातील सर्वात लहान व सर्वात मोठ्या अपूर्णांकातील फरक किती. फरक म्हणजे काय, तर वजाबाकी. पण आपल्याला वजाबाकी करण्यासाठी सर्वात आधी सर्वात लहान आणि मोठा अपूर्णांक शोधावा लागेल. आधी आपण मोठा अपूर्णांक शोधू. आपण आत्ताच पाहिलं जर छेद समान असेल तर समछेद अपूर्णांकामध्ये आपण अंशाचा विचार करायचा. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग वरच्या अंशामध्ये 8 हा अपूर्णांक अंक सगळ्यात मोठा आहे म्हणून 8/11 हा अपूर्णांक सर्वात मोठा. आणि सर्वात लहान अपूर्णांक कुठला आहे, तर 4 हा अंक सर्वात लहान आहे म्हणून 4/11 हा अपूर्णांक सर्वात लहान. आणि त्यातला आपल्याला फरक विचारलाय म्हणजे या दोन्हीची आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर वजाबाकी करण्यासाठी आपल्याला छेद जशाच तसा घ्यायचा, 2 वेळाच्या ऐवजी एकत्र करूया आणि अंशाची आपल्याला वजाबाकी करायची. 8 - 4 उत्तर आलेलं आहे 4 आणि छेदस्थानी 11 म्हणजेच 8/11 वजा 4/11 यांची वजाबाकी येणार आहे. या दोन्हीतला फरक येणार आहे 4/11. याचबरोबर तुम्हाला आणखी कसं प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर फरकच्या ऐवजी इथे बेरीज विचारली जाते. तर बेरीज विचारली असताना तुम्ही काय करणार, तर सर्वात मोठा अपूर्णांक आणि लहान अपूर्णांक याची आपण इथे बेरीज देखील करू शकतो. फक्त अंशाची आपल्याला बेरीज करायची आहे. 8 + 4 छेदस्थानी 11 आणि या दोन्हीची बेरीज केल्यानंतर येणार आहे 12/11. 12/11 या पद्धतीने आपण बेरीज आणि वजाबाकी करू शकतो. याचबरोबर आपल्याला या प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे जे अपूर्णांक दिलेले आहेत याचा चढता किंवा उतरता क्रम लावल्यानंतर दुसरा येणारा अपूर्णांक कुठला, मधला येणारा अपूर्णांक कुठला, तर त्या पद्धतीने देखील प्रश्न विचारला जातात. पहा पुढील प्रश्न पाहूया. या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी
अंकामध्ये जो अंक सर्वात लहान आहे तो आपण शोधूयात. तर वरच्या अंशामध्ये 4 हा अंक लहान आहे म्हणजे 4/11 हा 1 नंबरला येईल. उरलेल्यांपैकी लहान 5 आहे, 5/11 हा 2 नंबरला येईल. त्यानंतर 6/11, नंतर येईल 7/11 आणि शेवटी येणार आहे 8/11. या पद्धतीने आपण चढता क्रम लावला. आपल्याला विचारलं आहे मध्यभागी येणारा अपूर्णांक, म्हणजे इकडे 1 सोडला, इकडे 1 सोडला, इथे 2 सोडले, 2 सोडले, मध्यभागीचा अपूर्णांक आहे 6/11. यावर आणखी कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर चढता क्रम किंवा उतरता क्रम लावला असता दुसरा 2 नंबरचा अपूर्णांक आणि शेवटून 2 नंबरचा अपूर्णांक यांची बेरीज किती, यांची वजाबाकी किती, तर आपण अशा वेळेस या आणि या अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी जे विचारलेलं असेल ते करून हा प्रश्न सोडवू शकतो. त्यानंतर पुढील उदाहरण पाहूया. मोहनरावाने आपल्या जमिनीत 3/12 भागात नारळाची झाडे, 4/12 भागात पपईची झाडे व उरलेल्या भागात सीताफळीची झाडे लावली, तर त्यांनी किती भागात सीताफळीची झाडे लावली? पहा, मोहनरावांकडे एक जमिनीचा तुकडा किंवा एक जमीन आहे. त्या जमिनीचे एकूण त्यांनी भाग केलेले आहेत 12. किती भाग केलेले आहेत? 12 भाग केले. ही मोहनरावची जमीन आहे आणि या जमिनीचे त्यांनी केलेले आहेत 12 भाग. झाले 12 भाग. या 12 भागापैकी 3 भागात त्यांनी लावली नारळाची झाडं. इथे त्यांनी नारळाची झाडं लावली. 4 भागामध्ये 1, 2, 3 आणि 4 एवढ्या 4 भागामध्ये त्यांनी लावलेली आहे पपईची झाडं. आणि आता उरलेल्या भागात त्यांनी सीताफळीची झाडे लावलेली आहेत. आणि या सीताफळीची झाडं आपल्याला विचारले किती भागात लावली. पाय चित्ररूप केलं तर आपल्याला लक्षात येईल 1, 2, 3, 4, 5 भागामध्ये त्यांनी सीताफळीची झाडे लावली. तर गणितीय भाषेत कसं सोडवायचं तर हे आपण पाहूया. पहा, मोहनरावांनी 3/12 आणि 4/12 या भागात आपल्याला झाडं लावलेली दिसतात. मग आपण पाहूया 3/12 आणि 4/12 हे दोन आपल्याला दिलेले आहेत. इथे लावलेत नारळ, इथे लावली आहे पपई. मग या दोन्हीची आपण बेरीज करू म्हणजे उरलेला भाग आपल्याला लक्षात येईल. पहा, यांची बेरीज केली तर छेदस्थानी 12 आणि 3 अधिक 4 म्हणजे आपल्याला तयार केलेला भाग आहे, त्यांचा लावलेला भाग आहे तो आहे 7/12. म्हणजे त्यांच्याकडे जमिनीचे एकूण भाग 12 आहेत, त्यापैकी 7 भाग त्यांनी पपई आणि नारळाची लावली. आणि आता जी उरली म्हणजे काय, शिल्लक राहिली, तर तेवढ्या भागामध्ये आहे सीताफळीची झाडं. मग आता एकूण भाग आहेत त्यांचे 12/12. सगळ्या भागावरती त्यांनी झाडं लावली. पण या 12/12 पैकी 7/12 भागावरती त्यांनी लावलेली झाडे आपल्याला सापडली आणि उरलेल्या भागात सीताफळीची आहे. तर या दोनची जर वजाबाकी आपण केली तर आपल्याला सीताफळीची किती भागात लावली हे कळते. पहा, आपण वजाबाकी करूया. छेदस्थानी 12 दशक तसा घेऊ आणि 12 - 7 या अंशांची वजाबाकी करू. 12 मधून 7 गेले तर उरतात 5/12. म्हणजेच 5 भागामध्ये त्यांनी सीताफळीची झाडे लावलेली आहेत. म्हणजे इथं आपण चित्राद्वारे सुद्धा पाहिलेलं होतं की 1, 2, 3, 4 आणि 5 भागामध्ये सीताफळीची झाडे लावलेली आहेत. परंतु गणितीय पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी 2 क्रिया कराव्या लागतात. तर 3/12 आणि 4/12 हे जे 2 अपूर्णांक दिले त्याची आपल्याला बेरीज करावी लागते. आणि जो एकूण भाग आहे, एकूण भाग किती आहे तर जो छेद असतो तो एकूण भाग असतो. पहा, आपल्याला परीक्षेत सुद्धा मार्क्स पडतात. तुम्हाला 20 पैकी 19 मार्क पडले म्हणजे एकूण भाग किती आहे तर 20. तर त्याच पद्धतीने एकूण भाग किती आहेत 12. त्या 12 पैकी 3 भाग इथे गेले, 4 भाग इथे गेले म्हणजे दोन्ही मिळून भाग गेले 7. आणि आता 12 मधले 7 भाग गेल्यानंतर उरले भाग किती तर 5 उरले. या पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो. पुढील उदाहरण पाहूया. पोपटरावांनी घराच्या भिंतीच्या 8/23 भागाला पिवळा, 4/23 भागाला निळा तर 7/23 भागाला लाल रंग दिला व उरलेल्या भागाला पांढरा रंग दिला, तर पांढरा रंग भिंतीच्या किती भागाला दिला? पहा, इथे आपल्याला पिवळा, निळा आणि लाल रंग किती किती भागाला दिला हे दाखवलेलं आहे. त्यांची काय करू आपण, पहिले बेरीज करू म्हणजे एकूण किती भाग रंगवून झाला हे आपल्याला कळेल. त्यासाठी 8/23 हा पिवळा रंग आहे अधिक 4/23 हा निळा रंग आहे अधिक 7/23
भागाला किती भाग रंगवून झाले हे लक्षात घ्या. पहा, छेद सर्वांचा समान आहे. आपण छेदस्थानी 23 एक वेळा घेऊया आणि अंशाची बेरीज करू. 8 अधिक 4 अधिक 7. 8 आणि 4 12. 12 आणि 7 19. 19/23 भागाला रंग देऊन झालेला आहे. म्हणजे 23 भागापैकी 19 भाग रंग देऊन झाले. मग आता 23 भागापैकी उरले किती भाग? 19 भाग रंगवले आणि उरले किती भाग यासाठी आपल्याला 23 मधून 19 वजा करावे लागतील. मग 23 पैकी 23 भाग आपण आधी घेऊया आणि त्यापैकी 19 भागाला रंगवून झालेलं आहे. म्हणून आपण यांची वजाबाकी करू. एकूण भाग 23 होते, त्यातले 19 भाग रंगवले म्हणजे उरले किती? तर उरले 19 वजा 23 वजा 19. छेदस्थानी 23 दशांश उरलेले आहे 4/23. म्हणजेच 4/23 भागाला पांढरा रंग दिलेला आहे. केलं काय आपण? जेवढे आपल्याला अपूर्णांक दिलेले होते रंगवलेल्या भागाचे त्यांची सर्वांची बेरीज केली. एकूण भाग होते 23 म्हणून आपण 23/23 हा अपूर्णांक घेतला आणि त्या 23/23 मधून 19/23 हा अपूर्णांक वजा केला तर त्याचं उत्तर आलेलं आहे 4/23. या पद्धतीने अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, त्याचा चढता उतरता क्रम, लहान मोठे